तिसरे नांगरट साहित्य संमेलन आणि जयसिंगपूर. खरं तर नांगरट आणि जयसिंगपूर या नांगराच्या फाळाशी आणि जयसिंगपूर माझ्या भूतकाळाशी अखंड जोडला गेला आणि त्यामुळंच उत्तरोत्तर रंगत चाललेलं आणि आता मात्र संपूच नाही असं वाटणार हे बहारदार कवी संमेलन आपल्या अध्यक्षतेखाली खूप चांगल्या पद्धतीनं चढत गेलं याचं मला मनापासून कौतुक वाटतं. आधेमध्ये काही गोष्टी आल्या तरी सुद्धा आहे ती उंची पुन्हा संमेलनाला गाठता आली आणि त्यामुळं आजचं जे संमेलन आहे या संमेलनाला येताना एक ओढ होती. ओढ या अर्थानं तुम्ही मी आपण सगळेच जण शेतकऱ्याच्या घरात वाढलो. मी शेतकरी कन्या, तुम्ही शेतकरी पुत्र, किंबहुना आता तुम्ही भूमिपुत्र. काळ्या आईशी नातं जोडून सांधून असणारी आपण सगळी माणसं, ज्या माणसामुळे एकत्र आलो तो स्वाभिमानी माणूस या मातीतून निर्माण झाला आणि या मातीनं स्वाभिमानाची गाथा तमाम महाराष्ट्राला पोहोचवली. त्या राजाभाऊंना सगळ्यात पहिल्यांदा मी मानाचा सलाम करते. कोणाच्या नेतृत्वाखाली कोणी किती जमायचं, कोणाच्या इशाऱ्यानं चालायचं आणि कोणत्या मेंदूतून येणाऱ्या निर्णयावरती आपण आपले स्वतःचे निर्णय बदलायचे, असं नेतृत्व या देशात प्रत्येकाच्याच नजरेत आपल्याला हवं असलेलं नेतृत्व आज लाभत आहे असं मला स्वतःला वाटत नाही. आणि अशा अस्वस्थ काळामध्ये जेव्हा नांगरट सारखी साहित्य संमेलनं होतात तेव्हा मला असं वाटतं भूमीचा कस बदलण्यासाठी, तिला पालटून टाकण्याचं आणि मातीला उलट पालथ करण्याचं सामर्थ्य ज्या नांगराच्या फळात आहे ना, तेच सामर्थ्य या नांगरट मध्ये आहे. बुद्धिवंतांची, वैचारिक अधिष्ठान असणाऱ्यांची, लिहित्या हातांची, सर्जन आणि सर्जक असणाऱ्या माणसांची माथी चांगल्या पद्धतीनं नांगरून टाकण्याचं काम हे तिसरं नांगरट साहित्य संमेलन करेल यात अजिबात शंका नाही. होतं कसं, सोन्याला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागते, तेही काळवंड येतं. तुम्ही आणि मी तर माणसं आहोत ज्या मेंदूच्या थरावरती काळाची एक खपली पडत राहते आणि वैचारिकतेला हे खरं की ते खोटं असं ग्रहण लागायला लागतं. तेव्हा सत्याच्या मार्गावरून चालणार आणि सत्याचा कास धरणार सकस असं काहीतरी निर्माण व्हावं लागतं. मला वाटतं या संमेलनातून असं सकस निकसपणानं तयार होईल यातही शंका नाही. सकाळपासून तुम्ही माणसं बघताय, माणसं अनुभवताय. मी स्वतः साहित्यिक आहे, सहेतू लिहिते, ते विद्यापीठांना लागतं, माणसं वाचतात. बोललेलं काही जणांना पचतं, काही जणांना पचत नाही. स्पष्ट बोलणारी माणसं समाजात अनेकांना आवडत नाहीत. या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी शेतकरी असल्यानं तिथपर्यंत जाणं तुम्हाला 100% जमेल आणि पचेल. कूस बदलायला हवी, विचार पालटायला हवे. आम्ही जे करतो आहोत, ज्या दिशेनं निघालो आहोत, ती दिशा तुम्हा स्वतःला ठाऊक आहे, ती वाट तुम्ही चोकळली आहे. पण एका गोष्टीची खंत वाटते, ज्यानं भुई नांगरली, ज्यानं या फळाला धार लावली, ज्यानं प्रसंगी उभं राहून मूठ सोडली, साडी बांधली, ज्यानं सापत्या गळ्यामध्ये टाकल्या, ज्यानं बैलांना स्वतःच्या हातांनी सावरलं, ज्यानं स्वतःच्या झोपडीतून उद्या सूर्य उगवेल याची
आशा केली त्या प्रत्येक शेतकऱ्याची आज फक्त खेड्यातच वस्ती आहे. ते खेड, जुनं घर, जुनं गाव, जुनी माणसं, त्याची कपडे आजही खेड्यातल्या त्या शेतकरी माणसानं स्वतःच्या अंगावरचा लग्नाला जाऊन आलेला शर्ट काढला तरी आत मात्र त्याच्या बनियनला पडलेली भोक आपल्या नजरेला पडतात. आणि मग मला कळतं की हे सगळं मला कळत असताना काही गोष्टी लिहिण्यापेक्षा अनुभवाव्या लागतात. त्यामुळं सगळंच लिखाणात शब्दात बसत नाही. नांगरट संमेलनाचं तसंच आहे की इथली प्रत्येक गोष्ट शब्दात लिहिता येणार नाही, बांधता येणार नाही, याचं शब्दात वर्णन करता येणार नाही. पण सकाळपासून या सगळ्यांना तुम्ही जे ऐकलंय, बघितलंय, ही जी माणसं निहाळलीत, हे सगळं अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि हा अनुभव तुम्हाला सगळ्यांना आयुष्यभर समृद्ध करणार आहे. मी स्वतः एक गोष्ट अजूनही बांधू शकली नाही. मी सध्या राजाभाऊ व्यक्तिचरित्रांवर कविता लिहितीये. त्यात खूप वर्षांपूर्वी आपल्या पाणी परिषदेत लिहिलेली या मातीचा नवा शिवाजी या नावाची तुमच्यावरही कविता आहे. पण त्या कवितेचं गाणं झालं, पण एक समग्र राजू शेट्टी मला मांडता आला नाही. आपल्या पाणी परिषदेच्या वेळेला जयसिंगपुरातूनच मला वाटते विठ्ठल वाघ होते, वानखडे सर होते, आणि तेव्हा स्टेजवरून मी आवाहन केलं होतं की नाही राजाभाऊ, ही जी माणसं तुमच्यावर इतके प्रेम करतात हे आम्हाला शब्दात बांधता येणार नाही, यांची माया आम्हाला मांडता येणार नाही. तुमच्या आयुष्यात आलेले अनेक दुर्धर प्रसंग, काही अनेक गोष्टी असतात माणसाच्या आयुष्यात, काही छुपे कावे असतात, काही उघड घाव असतात, काही जीवावर उदार होणारी तुमच्यासाठी कुरवंडी करणारी माणसं असतात, काही जवळ असतात पण ती डाव्या बगलेची हत्यारही असतात. हे सगळं ज्याचं त्याला फार लवकर कळतं आणि तुम्ही लिहायला पाहिजे. मध्येच आम्ही अनेक प्रसंगावर पण बोलायचो. संसद ते शिवार आलं, पण त्या काळामध्ये एका व्यक्तीनं मला एक प्रसंग सांगितला. कोणत्या तरी एका इलेक्शन मध्ये एका कार्यकर्त्याचा दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यानं गळ्यात हात घालून कॉलरला पकडून शर्ट फाडला. शर्ट फाटल्यानंतर त्या कार्यकर्त्यानं त्याच्या लक्षात आलं की हा शर्ट फाटलाय म्हणजे शर्ट जाणार, हा शर्ट माझा देह सोडणार. त्यानं पटकन जो तुमच्या एकट्याच्या इथं जेवढे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाच्या छातीवरती जो हा बिल्ला आहे ना, हा बिल्ला त्याच्याही शर्टाला होता, तर त्यानं तो शर्टाचा बिल्ला काढला. बिल्ला काढताना जेव्हा समोरच्या व्यक्तीनं बघितलं तेव्हा तो त्याला म्हणाला, अरे लावणार आहेस कुठे, थांब, आतलं बनियन पण राहणार नाही. बनियनला हात लावून बनियन फाडताना या बहादर पोरानं राजाभाऊ तोच बिल्ला स्वतःच्या छातीत इकडून कुपसला आणि तिकडून काढला आणि तो पॅच लावून टाकला. कशात लिहिणार, कुठं लिहिणार, ती भावना नेमकी कशी मांडायची याचा प्रश्न आपल्याला आजही पडतो लोमटे सर. म्हणजे काही प्रसंग बाहेर सोडता नांगरट सारखी साहित्य संमेलन आपण गाजवतोही, पण ही संमेलनं गाजवणाऱ्या, इथं थांबणाऱ्या आणि गाव सोडून शहरात गेलेल्या प्रत्येक माणसाची मला आज नांगरट करावी वाटतेय. आपल्यापैकी किती जण पुन्हा आपल्या घराकडे बघतात, किती जण तिकडं फिरतात. मगाशी सांगितलं बघा की आपल्याच भाऊ प्राध्यापक असेल तर तो वाटा मागतो. मी अभिमानाने सांगते, माझ्या बापाचं किती शेत आहे मला माहित नाही, पण ज्या घरात मला दिलं त्या घरात देताना माझ्या बापानं त्यांना तुमची शेती किती आहे हा प्रश्न अजिबात विचारला नाही. माझं लग्न 1997 ला झालं. त्या दिवसापासून आज या ठिकाणी मी बोलते आहे. 3 भावंड, प्रत्येकाची 2-2 मुलं, 6 सुना
आणि ते 3 भावंड ज्या घरात राहतात तिथली माझ्या नवऱ्याची, माझ्या धीराची शेती गावात राहणारे माझे धीर करतात. त्या शेतीचं उत्पन्न किती येतं, ते कुठं जातं आणि त्याचं काय होतं हे विचारण्याचा अधिकार तिळे मात्रही मला असत नाही, कारण राबणारा हात मला माझा दिसत नाही. साहित्य लिहिणं वेगळं, बोलणं वेगळं, पण शेतीतलं दुःख, शेतकऱ्याचं दुःख अनुभवणं वेगळं. ज्या चुलीला ती जाळ घालते गावाकडची बाई, त्याच्या झळा तिलाच ठाऊक असतात. मी हात जोडून नांगरटच्या संमेलनावरून, या आजच्या अध्यक्षपदावरून तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करते की आयुष्यातला आठवड्यातला एक वार असतो, रविवार, सुट्टीचा वार. गावाकडे पाय जावेत, गावाकडल्या माणसांची दुःख समजून घेतली जावी. हवा नकोच्या गोष्टी नंतर. हल्ली लोकांना फारसं काही लागत नाही, फक्त तोंडानं चांगलं बोलावं लागतं, चेहऱ्यानं थोडंसं हसावं लागतं. खाली तो बसत असेल तर उठताना थोडासा आधार द्यावा लागतो. अरे एक माणूस शेतकऱ्यांची किती घरं उभी केली. त्यातली शिवहरी वामन ढोक नावाची कविता, तुम्ही जे तिथून शिवहरीच्या घरी गेला होतात आणि ते भेटून आल्यानंतर गाडीतून तुम्ही मला एक फोन लावलात आणि तुम्ही मला सांगितलं की ताई हे असं झालं आणि वाईट आहे हो, म्हणजे 4 पोरी, हे दुःख, मग यासाठी मी हे करतोय. मला तिथं येता आलं नाही, ते करता आलं नाही, पण त्याच्यावर माझ्याकडून एक चांगली कविता झाली. पण असे बरेच प्रसंग आहेत की तुम्हाला आणि मला ते मांडता येत नाहीत, त्याच्यासाठी शब्दच निर्माण झालेले नसतात. मला वाटतं कविता आणि बोलणं याच्या बरोबर स्वतःचं वर्तन, वागणं सुद्धा माणुसकीचं ठेवावं. पुन्हा एकदा आपलं गाव, गावातली माणसं, नाती, माती हे सगळं सांभाळण्याचं बळ या नांगरट संमेलनाच्या माध्यमातून घराघरात रुजलं जावं अशी अपेक्षा व्यक्त करते. कविता एक से बढ़कर एक झाल्या. म्हणजे एकीकडे कमळ आहे, दुसरीकडे मग गुलाबाचा टवटवीतपणा आहे. अरे ते रे, मी कमळी म्हणाली नाही. तर वेगवेगळी फुलं आहे तिथं, जाई मोगरा, अत्तरांचे वास आहे तिथं, सगळीकडे सुवास आहे. म्हणजे कुणाला काढावा, कुणाला ठेवावा, अरे याला 2दा घ्या, नाही याला आणखीन काहीतरी म्हणायला हवं. आणि राजाभाऊ खूप दंडवत, खूप दंडवत. ज्यानं कोणी ही कार्यक्रम पत्रिका तयार केली आहे त्या माणसाच्या मेंदूला पहिला माझा सलाम आहे. पत्रिकेवरची नावं वाचून त्यामध्ये सहभागी असणाऱ्या माणसाला आपसुकच वाटत होतं आज या संमेलनाला जायला पाहिजे, आमका भेटणार आहे, तमका भेटणार आहे, तमका भेटणार आहे. सगळी महाराष्ट्रातली माणसं ज्याच्या ज्याच्या ठिकाणी ते अत्यंत उंचीवर आहेत, ही सगळी माणसं इथं गोळा झाली. आणि आईची शपथ घेऊन सांगायचं सगळ्यांनी, आईची शपथ घेऊन सगळ्यांनी. मला तर काय फोनच आला नाही, मी डायरेक्ट पत्रिकाच बघितली. मला अगदी म्हणजे इतक्या जवळची माणसं असून साधा फोन पण आला नाही मला, डायरेक्ट पत्रिका. पण तुम्ही सांगायचं तुमच्यापैकी हट्टून कुणी मानधन मागितलं रे? रमजान आणि मिरजेला का रे एवढा गोंधळ घातला? अरे काय ना, म्हणजे आम्हालाही कळतं कुठं भांडायचं, कुठं धनासाठी विकटपणानं कळतं. तुमच्यापैकी प्रत्येकाला कळू द्या की बाहेरच्या स्टेजला 50, 51,000, 25,000, 15,000 हे आपण येत नसतो. मी एकटाच येणार, मी एवढं घेणार, वाजवून घेणार. ही सगळी माणसं तुमच्यासाठी, तुमच्यासाठी, कारण ही स्वाभिमानी माणसं आहेत आणि स्वाभिमानी माणसं स्वाभिमानाच्याच झेंड्याखाली आज या ठिकाणी एकत्र आली. राजे हो, हा आपला सगळ्यांचा स्वाभिमान अखंडपणे जपा, आपल्या माणसांवर प्रेम करा, इतकंच या निमित्ताने सांगते. आणि एक कविता आपल्या समोर ठेवते. कविता गाव. अजून जागेवर आता कार्यक्रम संपला.